ऐक माझं, मी काय माझ्या एकटीसाठी बोलतीये का? सगळ्या घरादाराचा विचार करूनच बोलतीये मी. हा, तू मला सांग, ज्या गोपाळच्या टेलरिंगच्या पैशातून आणि माझ्या भोळ्या सुधाकरच्या पोलिशी पगारातनं काय काय होणार आहे? हा, कवा बांधायच्या माड्यावर माड्या? हा, आणि हे बघ, घरामध्ये बारकी बारकी लेकरं आहे, हौसा रीती, त्यांचा विचार कुणी करायचा? त्यांच्या भविष्याचा विचार करूनच बोलतीये मी. बाई, गोपाळ, अरे गोपाळ, अरे काय रे? बस 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 इथं बस. अरे काय लागलं ना? अरे एवढं रागात आणि काय रे एवढे कापड मी फाटले? काय रे लई लागलंय का तुला? आई अहो बघा की किती लागलंय. अहो मी दुकानावर निघालो होतो ना, तेव्हा गाडीवर 2 जण आले. त्यांनी वार केले, लय मारलं मला धमकी बी दिली. मला म्हणले जी अवस्था तुझ्या बायकोची केली ना तीच तुझी करू. मला काय कळलंच नाही आपण काय करू. अरे पण केवढे लागले रे, केवढे लई रागात आले. काय लागलं नाही काय नाही, या भामट्यानं स्वतःचीच कापडं फाडून घेतली असेल. मी चांगली ओळखून आहे त्याला. हा, 1 नंबरचा नाटकी आहे त्यो. असली कसली आला का? एवढं गोपाळाला लागलं आणि तू असं बोलतोय? आमच्या काळात नव्हतं लागा असं. मी तुम्हाला म्हटलं नव्हतं की माझ्या लेकाच्या जीवावर कोणतरी उठलंय म्हणून? तेव्हा तुम्ही माझं ऐकलं नाही. आता बघा काय होऊन बसले. माझ्या लेकाच्या मुळावर कोण उठलंय कोणाच तो काय बिघडवलंय की माझ्या लेकानं कुणाचं? नाही 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 नाही, आता अख्खा सातारा पालथा घालतो आणि तो कोण दर्जुले आहे ना त्याला शोधून काढतो आणि त्याला तिथंच संपवतो मी. त्याला माहित नाही अजून हा त्यांनी कोणाच्या लेकरावर हात घात. अहो हे बघा, डोक्यात राग घालू नका. तुम्हाला काय झालं तर? आप्पा तुम्ही कशाला काळजी करताय? आम्ही आहे ना सगळी, आम्ही मिळून हुडकतो त्याला. होय, आणि आप्पा तुम्ही कसलं टेन्शन घेऊ नका. एकदा तो गाव द्या हो, बघा कसं करतो त्याचं. आणि आप्पा आम्ही सगळी कामाला लागतो. मी तर बातमी करून त्या पोलिसांवर दबाव आणणार आहे. कोण गुंड आहे ते बघतोच आपण. अरे नको काय मित्रा, अशी खरंच काय करायची गरज नाही. मी जामकर साहेबाकडे गेलो होतो दुपारी. जामकर साहेबांना सांगितलं सगळं. जामकर साहेबांनी त्यांची स्पेशल टीम जी कोण हल्लेखोर आहेत ना त्यांना शोधायला पाठवली. जामकर, अरे त्याला आधीच गुन्हेगार सापडेना, तो काय करणार आहे? त्याला काय जमत? हे सगळं कोणी केलं असेल? कोण यांच्या जीवावर उठलंय? जो कोणी आहे तो एकदा का माझ्या तावडीत सापडला ना तर त्याची अशी अवस्था करीन मी का त्यालाच स्वतःला ओळखता येणार नाही. माझा नाईलाज आहे म्हणून हे सगळं करते. तुम्हीच ही वेळ आणली माझ्यावर. मी एवढं प्रेम करते तुमच्यावर आणि तुम्ही असं वागलात माझ्याशी. मला त्रास दिला, माझ्या आईवर हल्ला केला, माझा जीव घ्यायला निघाला. तुम्हाला माझं प्रेम का कळत नाही? अजून पण संधी आहे. माफी मागा माझी, एकदम मनापासून माफी मागा. मी सगळं विसरून जाईन. नाही, मला असं इमोशनल होऊन नाही चालणार. लवकर बरे व्हा. तुम्हाला बरं वाटावं म्हणून देवाकडे प्रार्थना करीन मी. अरे काय चाललंय लागा हे गावात? हा, रोज नवीन काय ना काय घडायला लागले. अरे मी तरी एकटा कशाचं टेन्शन घेऊ? ए टेन्शन घेणारा लय मोठा म्हातारा लागून गेलास. अरे ॲज अ सरपंच मी काय गोट्या खेळत बसू का? ओ सरपंच, कॉमेडी नका करू. तुम्ही पदावर असताना गावात हे सगळ्या गोष्टी घडतात कस काय? हे जो कोण करतोय ना तो माणूस माझ्याकडे येतो, मला विचारतो कसं करायचं, कधी करायचं, कुठं करायचं.
आणि मग ते मी करत असतो. ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज. या ठिकाणी आपल्या गावातले सरपंच यांनी स्वतः सांगितलेले की ह्या सगळ्या रहस्यमय घटनांच्या मागे त्यांचा हात आहे. अरे झुंजार काय बोलतोस काय? हा पण सरपंच हे काय चाललंय काय तुमच्या राज्यात? मला सांगा बरं. नाही तुम्हाला जर जमत नसेल ना तर तुम्ही राजीनामा देऊन मोकळ व्हा. मी होतो सरपंच. ही तर लालीची साडी आहे, रक्तानं कशी काय फुटली? शंकर साहेब आले सर. आता करा कॉमेडी. मागे सारखा हे तमाशा लावला इथं. हा, कोणाला पुढे येऊ देऊ नका. रक्तानं माखलेली साडी कोणाची असेल? पहिल्यांदा कोणी पाहिली साडी? सरपंचांनी. काय बोलताय काय तुम्ही राव? साहेब मी नाही, आईच्यानं मी नाही, खरं सांगतोय मी नाही बघितली. इथं कुठली संशयास्पद हालचाल, कोणाचा वावर?